नमस्कार. आज आपण पतसंस्था ह्या अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. आपण 2 वर्षापूर्वी मांडवगण फराटा परिसरातील सर्व ग्रामस्थांना व गुंतवणूकदारांना आपण एक संदेश पाठवला होता जागृतीपर. आपली असणारी कष्टाची गुंतवणूक ठेव ही आपण ज्या पतसंस्थांमध्ये गुंतवताय त्या पतसंस्थाची परिस्थिती कशी आहे ते अगोदर खात्री करा. आणि त्या संदेशामधून 2 वर्षापूर्वी बऱ्याच ठेवीदारांनी आपल्या ठेवी ह्या काढून घेतल्या, परंतु काही गुंतवणूकदारांना शाखा व्यवस्थापक पदावरती जे असणाऱ्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती त्यांना गोड बोलून विश्वास तोंडी शाब्दिक देऊन मात्र त्यांना त्या ठेवी काढण्यापासून त्यांना दूर ठेवून त्यांना खूप विश्वासाने बेंबीच्या देठापासून त्यांनी सांगून अतिशय महत्त्वाचा सल्ला देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. आणि यामध्ये मात्र अनेक जणांच्या हॉस्पिटलच्या मदतीसाठी अथवा शुभमंगल कार्यालयाच्या मदतीसाठी कुटुंबातील असणाऱ्या महत्त्वाच्या ठेवी ह्या मात्र आता सध्या 2 पतसंस्थांचे 12 वाजल्यामुळे जे गोड बोलून गुंतवणूकदारांनी विश्वास ऐकण्यावरती ठेवला गोड बोलणाऱ्यांच्या आणि त्याला ते फसले, ते मात्र सध्या या पतसंस्थांच्या आमिषाला बळी पडून मात्र गुंतले. तरी अशा या पतसंस्थांमध्ये आपण ठेवत असताना आम्ही 2 वर्षापूर्वी आपणास जागृत केले होते, परंतु जे जागे झाले ते वाचले आणि जे गोड बोलण्याला फसले ते फसलेच. तरी आता सध्या 2 पतसंस्थांच्या 12 वाजलेल्या आहेत आणि इतर पतसंस्थांमध्ये आपले हक्काचे असणारे ठेव हे लोक साहजिकच आहे मागणं. आणि ती का मागू नये? काल काही जात्यात होत्या, त्या सुपात गेल्या, काही सुपात होत्या, आज ते उद्या जात्यात जातील, असा प्रकार हा नक्की घडू शकतो. आणि अनेक जिल्ह्यामधून या गावामध्ये पतसंस्था ह्या लोकांना गंडा घालण्यासाठी तरी येत नाहीत ना, असा मात्र आता ठेवीदारांमध्ये गुंतवणूकदारांमध्ये खूप मोठा विषय बनत चाललेला आहे. तरी मांडवगण फराटा या ठिकाणी पतसंस्था काढणं म्हणजे गुंतवणूकदारांना गंडा घालणं हे तर उद्दिष्ट पतसंस्थांचं नाही ना. आणि हा अनुभव मात्र सर्व गुंतवणूकदारांना हा खूप वाईट अनुभव येत आहे. त्यामध्ये वृद्ध लोक भरपूर प्रमाणात असू शकतात. अनेक लोकांनी आपली आयुष्याची पुंजी, अतिशय महत्त्वाची गुंतवणूक ह्यांची उद्दिष्टच अशी असतात, अपेक्षेपेक्षा जास्त आम्ही बँकांपेक्षा आपल्याला जास्त व्याज देऊ. आणि अशा व्याजाला मात्र जो सर्वसामान्य माणूस बळी पडणार नाही, जो विश्वास ठेवणार नाही, असं असूच शकत नाही. शेवटी प्रत्येक हा माणूस लालचेपोटीच फसतो. अशी अवस्था सध्या मांडवगण फराटा व इतर गावातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांची झालेली आहे. सध्या मांडवगण फराटा येथील 2 पतसंस्थांनी आपले शटर खाली केलेले असल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांची असणाऱ्या सर्व पतसंस्था बँकांमध्ये खाती आहेत आणि त्या खात्यामधून आपल्या रकमा काढण्याचा त्यांना पूर्णतः आपली रक्कम आपणच काढू शकतो. त्यांचा ते ठरवू शकतात काढायची का ठेवायची. अशी अवस्था सध्या इतर बँका पतसंस्थांच्या बाबतीत होऊ लागल्याने अनेकांनी आपल्या ठेवी ह्या काढायला सुरुवात केलेली आहे. तरी एक अजून महत्त्वाचं सांगावं असं वाटतं, मार्च महिना हा प्रत्येक बँक असो पतसंस्था असो यांच्या वार्षिक उलाढालीचा खूप महत्त्वाचा मोठा हा महिना असतो. आणि या महिन्यामध्ये कोणत्याही कर्जदाराला ह्या संस्था बँका कर्ज देत नसतात. या महिन्यामध्ये फक्त आपली वसुली करत असतात, ती कायदेशीर असो किंवा त्यांना सूचना करून असो किंवा समक्ष भेटीतून होऊ, समाज प्रबोधन करण्यासारखं ते एखाद्यामध्ये परिवर्तन करून असो. आणि यातून मात्र जमलेला पैसा हा या महिन्यामध्ये देण्यासाठीच असतो. आणि तो मात्र अनेक पतसंस्था व बँका ह्या टाळाटाळ करतात. ते सांगतात आपली रक्कम काढण्यासाठी सुद्धा मार्च महिना आहे,
अहो कशासाठी मार्च महिना पाहिजे? तुमच्या पतसंस्थेमध्ये तुमच्या बँकेमध्ये रक्कम जमा आहे ना, हा मार्च महिना हा वसुलीचा असतो आणि वसुलीच्या काळात जर आपल्याला एखादी पतसंस्था म्हणत असेल तुम्हाला पैसे आम्ही नंतर देऊ, तर नक्कीच अशा पतसंस्थेची परिस्थिती ही प्रगतीची आहे की अधोगतीची आहे हे गुंतवणूकदारांना काय सांगायची आवश्यकता नाही. परंतु जे सुज्ञ आहेत ते मात्र आता सध्या पतसंस्था बँकामधून आपल्या हक्काच्या कष्टाच्या गुंतवणुकीच्या ठेवी ज्या आहेत त्या काढायला सुरुवात झालेली आहे. आणि त्या का काढू नयेत? का तर काही पतसंस्थांमध्ये आपली खाती असतात. 5 ते 6 बँका 5 ते 6 पतसंस्थांमध्ये अनेक जणांच्या कुटुंबातील लोकांची खाती असतात आणि त्या 8 ते 10 असणाऱ्या संस्थांमधून जर 4 संस्था शटर खाली करून पलायन करत असतील, गंडा घालत असतील, तर 8 जणांच्या वरती हे गुंतवणूकदार विश्वास ठेवतील कसा? आणि या 2 ते 3 जणांच्या फसवणुकीमुळे, गंडा घालण्यामुळे मात्र गुंतवणूकदारांचे धाबे दणाणलेले आहेत. काहींना झोप येईना, काहींना जेवण जाईना, समस्याही तशाच आहेत. काहींना हॉस्पिटलसाठी पैसे आपण ठेवलेले असतात. काहींनी आपल्या घरातील मुलांचे मुलींचे शुभकार्यासाठी रकमा ठेवलेल्या असतात. काहींच्या बांधकामासाठी असतात, काहींचे व्यावसायिक असतात. परंतु ह्या रकमा मात्र आता त्या पतसंस्था द्यायला टाळाटाळ करत असतील तर आपण नक्की समजा ही संस्था मार्च महिन्यात आपली रक्कम आपल्या हक्काची आपल्याला कधीही टाकण्याचा कधी काढण्याचा अधिकार आहे. असे असताना मात्र आपले जर फक्त 7,000 रुपये देऊ शकत नसतील तर लाखावाल्याची अवस्था काय असू शकते? आज अशी परिस्थिती आहे. 7,000रातली फक्त 2,500 एका पतसंस्थे 15 दिवसापूर्वी रक्कम दिली आणि बाकीची उर्वरित रक्कम ही काही तासात देऊ म्हणले. त्याला आज 1 महिना पूर्ण होत आलेला आहे. म्हणजे अशी जर पतसंस्थांची अवस्था असेल तर गुंतवणूकदारांनो जागे व्हा, सावध व्हा आणि आपल्या हक्काची रक्कम ही आपण ठेवायची का काढायची हा निर्णय तुमचा आहे. हा एक जनजागृतीपर संदेश आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा वाटला. म्हणून आम्ही 2 वर्षापूर्वी हेच सांगत होतो, पतसंस्थांमध्ये आपल्या ठेवी आहेत, सजग राहा, सावध राहा, त्या काढून घ्या असे आम्ही 2 वर्षापूर्वी सांगितले होते. त्याच्यामध्ये 2 पतसंस्था ह्या आपला गाशा गुंडाळून शटर खाली केलेला आहे आणि त्या अवसानात गेलेल्या आहेत. त्या भविष्यात ते पैसे देऊ शकतीलच याची गॅरंटी कोण देऊ शकत नाही. हेही तितकेच महत्त्वाचे. जागे व्हा, आपली हक्काची रक्कम आपण ठेवायची की काढायची हा आता आपण ठरवा. ज्यांनी काल काढल्या ते वाचले आणि ज्यांच्या आज आहेत त्यांची गॅरंटी नाही आहे उद्या आपण वाचू की काय होऊ. अशी अवस्था सध्या गुंतवणूकदारांची झालेली आहे. अनेक गुंतवणूकदार हे खूप प्रमाणात प्रश्न विचारतात की आपण 2 वर्षापूर्वी आवाज उठवला होता, त्याचा अनुभव अनेकांना आला आणि आम्हीही घेतला. परंतु आम्ही जागे झालो, आम्ही आमच्या रकमा काढून घेतल्या आणि त्या जर राहिल्या असत्या तर आज आम्हीही फसलो असतो असं त्यांच्या म्हणण्यातून आलं. आणि म्हणून हा एक जागृतीपर संदेश सर्वांसाठी एक व्हिडिओ आपला एक जनजागृतीपर करावासा वाटला. त्यामुळे आपण ज्या ज्या पतसंस्थांमध्ये रक्कम गुंतवतो त्याची अवस्था पहा आणि रक्कम तुमची आहे, तुम्ही ठरवा काढायची की ठेवायची. कोणी सांगितले म्हणून काढायला तुम्ही काय सुज्ञ आहात? लहान मुलं नाहीत. 18 वर्षानंतर तो पैसा कुठे ठेवायचा, कुठे काढायचा, कोणाचं ऐकायचं, कोणाचं नाही ऐकायचं हे आपले सर्वाधिकार असतात, हक्क असतात. परंतु जे आपल्याला सांगतात अरे मी गॅरंटी घेतो, ते काय आपल्या नावाने काय 4 गुंठे करणार नाही तुमच्या रकमेनुसार, कोणी 1 एकर करणार नाही. गॅरंटी घेणाऱ्याला एकच प्रश्न विचारा, जर तुम्ही एवढी बेमटापासून गॅरंटी घेता, ही पतसंस्था ही बँक जर निघून गेली तर मी तुमचे पैसे देईन, त्याला सांगायचं बाळा त्या रकमेपुरती काही गुंठे जागाही तू माझ्या नावाने कर आणि ज्यावेळेस माझी रक्कमेची जी तारीख आहे अंतिम गुंतवणुकीची ती पूर्ण होताना मी ती पलटी मारून देतो, ती तुला पुन्हा करून देतो, असं मी तुला प्रतिज्ञापत्र अथवा मी तशी तुला लेखी देतो. पहा बरं तो शाखा व्यवस्थापक तयार होईल का? स्वतःची प्रॉपर्टी द्यायची, हा पैसा मात्र पतसंस्था बँका चालक वापरतात आणि त्यासाठी शाखा व्यवस्थापक कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे तो फक्त शाब्दिक सांगू शकतो की मी याची जबाबदारी घेतो. तरी अशा आश्वासनावर आपण विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हा शेवटी तुमचा प्रश्न आहे.
तरी गुंतवणूकदारांनो जागे व्हा. आपल्याला लुटल्यानंतर शटर खाली केल्यानंतर काही उपयोग होत नाही. आणि हेच हवं असतं गुंतवणूक करून घेणाऱ्या संस्थांना. न्यायालयाचे निकाल हे लागायला विलंब होऊ शकतो हे त्यांना माहिती असतं. आणि जर एखाद्याने विचारलं तर ते खूप छानपैकी उत्तर देतात मार्मिक. आपण न्यायालयात गेलेला आहात, न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य आहे, आम्ही त्याप्रमाणे आपले पैसे देण्याची व्यवस्था करू. निर्णय हे कधी लागतात, काय होतं, आणि अशा अनेक पतसंस्था, बँका व मार्केटिंगच्या संस्था ह्या गुंतलेल्या आहेत. अनेक लोकांनी आपले कष्टाचे पैसे हे ठेवलेले असताना गुंतवणूक केल्यानंतर फसवणूक होते. अशा बऱ्याच पतसंस्था ह्या आज बँका बंद पडलेल्या आहेत आणि त्यावेळी मात्र काही उपयोग होत नाही. आपली कष्टाची रक्कम त्या पतसंस्था बँकांमध्ये ठेवायची का नाही ठेवायची हा प्रश्न शेवटी तुमचा आहे. आणि जागं व्हायचं की झोपायचं, सोंग घ्यायचं झोपेचं, हेही तुमच्याच हातात आहे. जागे व्हा, सावध राहा. आपण ज्या पतसंस्थेत बँकेत आपली कष्टाची हक्काची रक्कम गुंतवत आहोत ती पतसंस्था व त्या बँकेची सध्याची परिस्थिती कशी आहे ही खात्री करा. आणि जो आपल्याला शाखा व्यवस्थापक छाती ठोकून सांगत असेल मी जबाबदार आहे, त्याला सांगा माझी 2 लाख आहे रक्कम, त्या 2 लाखासाठी आपण किती गुंठे जागा मला देऊ शकताय, ती जागा माझ्या नावाने करा आणि माझी रक्कम मिळताना मी तुम्हाला ती जागा पुन्हा तुमच्या नावाने करून देतो. पाहतो शाखा व्यवस्थापक तयार होईल का? कधीही नाही होणार. का तर ते स्वतःची द्यायची प्रॉपर्टी आणि तो छाती ठोकून त्याच्या पगार देणाऱ्या मालकाबद्दल सांगतो मी जबाबदार आहे. हे शाब्दिक असतं हो, परंतु ज्यावेळेस आपली रक्कम फसती ना त्यावेळेस हे शाखा व्यवस्थापक त्या बँकांची पतसंस्थेची नोकरी सोडून दिलेली असते यांनी. त्यावेळेस ते सांगतात त्या पदावरती नोकरीला असता मी तुम्हाला असं बोललो गेलो असन, असं ते सांगून मोकळे होतात. मग प्रश्न उरतो आपल्या गुंतवणुकीच्या सुरक्षेचा. याचा विचार करा, सजग व्हा, जागृत व्हा. आपली गुंतवणूक केलेली पतसंस्था बँक कशी आहे याची खात्री करा.